स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जात, धर्म, पंथ यातील भेद बाजूला सारून आपल्या घरावर तिरंगा ध्वज 13 ते 15 ऑगस्ट या काळात उभारून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवावे आणि त्याचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी। भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जिल्हा समितीतर्फे 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे। या यात्रेच्या माध्यमातून जनतेला तिरंगा ध्वज उभारण्याबरोबरच देशाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती जनतेला देण्यात येणार असल्याची माहिती या महोत्सव जिल्हा समितीचे आणि यात्रा प्रमुख ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी येथील विश्राम भवनात 6 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली। यावेळी समितीचे जिल्हा संयोजक गजानन धोरणे, राजेंद्र सिंह राजपूत आदी उपस्थित होते। ॲडव्होकेट अमोल अंधारे म्हणाले की प्रत्येक नागरिकाने समाजासाठी काही देणे लागते, याचा विचार करून प्रत्येकाने हर घर तिरंगा अभियानात सहभागी व्हावे। तिरंगा यात्रेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे। येथील टिळक राष्ट्रीय विद्यालय पासून या यात्रेला प्रारंभ होणार आहे। 9 ऑगस्ट रोजी शेगाव, जवडा बाजार, पातुर्डा, वरवंड, संग्रामपूर, सोनाला, टुनकी, जामोद आणि 10 ऑगस्ट रोजी सुनगाव, जळगाव जामोद, आसलगाव, सावरगाव, पिंपळगाव काळे, झाडेगाव, येरली, निमगाव, नांदुरा, वडनेर, धानोरा वाघूड, मलकापूर। 11 ऑगस्ट रोजी शेलापूर, पिंपरी गवडी, सारोडा मारुती, धामणगाव, रोहिणखेड, मोताडा, शेंबा, धामणगाव देशमुख, भंडारी, तरवाडी, पिंपळगाव राजा। तर 12 ऑगस्ट रोजी पिंपळगाव राजा, ढोरपगाव, रोहना, गोंधनापूर, अंत्रज, नायदेवी, निरोड, अटाडी। 13 ऑगस्ट रोजी आंबेटाकडी, लाखनवाडा, शिरला, बोरी अडगाव, पिंपरी गवडी, टेंभुर्णा, जनुना, सुटाला, खोलखेड, माटरगाव, जलंब, पाहुरजिरा, खामगाव येथील यात्रा पोहोचणार आहे। या यात्रेचा समारोप आणि जाहीर सभा दुपारी 1 वाजता येथील गांधी चौकात होणार आहे। समारोप कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री गोविंद शेंडे नागपूर हे राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आभार प्रदर्शन राजेंद्र सिंग राजपूत यांनी केले। भारत माता की जय, वंदे मातरम। देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाले। सर्व भारतीय देशाचा अमृत महोत्सव म्हणून, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून 75 वर्ष म्हणून उत्सवामध्ये हा उत्सव साजरा करत आहे। सरकारने शासनाच्या निर्देशाप्रमाणे दिलेल्या सूचनेप्रमाणे हर घर तिरंगा या अभियानामध्ये आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती ही खामगाव जिल्हा स्तरावर बनवून या समितीच्या वतीने शासनाने दिलेल्या निर्देशाचं लोकांनी पालन केलं पाहिजे, त्यामध्ये जागरण केलं पाहिजे म्हणून आम्ही हे तिरंगा अभियान घराघरापर्यंत पोहोचून लोकांपर्यंत पोहोचणार आहे। या स्वातंत्र्यासाठी वीरगतीला प्राप्त झालेले जे काही आपले देशाचे नागरिक असतील, देशाचे सैनिक असतील, स्वातंत्र्य सैनिक असतील, माजी सैनिक असतील आणि जे स्वतः काही आता आपल्या युद्धभूमीवर सैनिक म्हणून गेले असतील, या सर्वांच्या परिवाराचा भेट घेऊन सत्कारसुद्धा आम्ही या समितीच्या वतीने करणार आहे। देशाचं प्रेम जागृत करणे, तिरंग्याचा कुठेही अवमान होणार नाही, अपमान होणार नाही याची विशेष काळजी घेऊन सरकारने दिलेल्या सूचनेचं काटेकोरपणे पालन प्रत्येक भारतीयानं करावं असं आव्हान आम्ही या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समितीच्या वतीने करतो। प्रत्येक भारतीयांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन 13 तारीख ते 15 तारखेपर्यंत आपल्या घरावर तिरंगा ध्वज हा आपण लावावा असं आव्हान आम्ही या समितीच्या वतीने करतो आहे। आपण सर्वांनी या अभियानामध्ये पुन्हा एक वेळा सहभागी व्हावं। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।